नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांनी कडवट हिंदुत्ववादी भूमिका घेतली। नवनीत राणांना भाजप हिंदुत्ववादी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करू लागले। नवनीत राणांना व त्यांच्या या नव्या प्रतिमेचा फायदा होतो की तोटा हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नवनीत राणा भाजपचा नवा हिंदुत्ववादी चेहरा। नवनीत राणांची कट्टर हिंदुत्ववादी भाषा। राणांच्या भूमिकेला भाजपचं खतपाणी। मातोश्री समोर हनुमान चालीसा आंदोलन करणाऱ्या नवनीत राणा या महाराष्ट्रात भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर येऊ लागल्यात। अमरावतीची निवडणूक संपल्यानंतर नवनीत राणा महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात प्रचारासाठी जाऊ लागल्यात। ज्या मतदारसंघात हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होईल अशा ठिकाणी नवनीत राणांची उपस्थिती लक्षणीय दिसते। धुळ्यामध्ये तर त्यांनी मशिदीच्या समोरच केलेल्या हातवाऱ्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। यावर आता कळस म्हणजे काँग्रेसला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान अशी घोषणाच राणांनी करून टाकली आहे। पूर्ण देशाला 10वी स्तरावरनं 5व्या स्तरावर आणलं आणि 5व्या स्तरावरनं 3ऱ्या स्तरावर आणण्याचे जे प्रयत्न करते असे मोदीजींना आपण मतदान करणार आहे की पाकिस्तानवर प्रेम करणारे काँग्रेसला आपण मतदान करणार आहे सांगा। नवनीत राणांच्या या वक्तव्याला काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। राणांच्या या चितावणीखोर भाषेचा काँग्रेसनं आता चांगलाच समाचार घेतलाय। काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवनीत राणांच्या विरोधात अमरावती पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते आहे। प्रचाराकरता गेलेल्या नवनीत राणा यांनी अत्यंत वादग्रस्त आणि मतदात्यांचा अपमानास्पद होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं। आज या राजापेठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार दिली। त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या नियमाखाली गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करावी। भाजपला मात्र नवनीत राणांच्या चिथावणीखोर वक्तव्याबाबत कोणताही आक्षेप नाहीये। ॲक्शनला नवनीत राणांची रिॲक्शन होती असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय। तासभराकरता का काही काळाकरता पोलीस काढून घ्या मग काय होईल ते सांगतो, त्याला ते उत्तर होतं। त्याला उत्तर बा मला विचाराल तर मला असं वाटतं की अशा प्रकारे ज्यावेळेस कोणी बडबड करतो त्याला फार उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये। नवनीत राणा सेक्युलर मतांच्या जोरावर 2 वेळा खासदार झाल्यात। आता कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यावर त्यांची ही प्रतिमा त्यांना राजकीय यश मिळवून देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन बडेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।